लक्षवेधी 5वी लक्षवेधी क्रमांक 5 वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, ॲक्च्युलीचे दोन प्रश्न मी विचारले होते. एक विषय होता वेतन अनुदानाचा आणि दुसरा इमारत बांधकामासाठी निधी मिळण्याचा. आपण दुसऱ्या प्रश्नाचं मंत्री महोदय उत्तरच दिलं नाही त्याच्यात की इमारत बांधकामासाठी आम्हाला अनुदान पाहिजे म्हणून. फक्त एक पहिला प्रश्न मी विचारतो, हे वेतन अनुदान 5th पे स्केल प्रमाणे आपण देता 5%, तर ते 7th पे स्केल प्रमाणे देणार का? ते पैसेच पुरत नाही, रंगरंगोटीला पुरत नाही, लाईट बिल नाही, कर्मचाऱ्यांचे पगार, साफसफाई, त्यामुळे हा आपण फेरविचार करणार का? आणि नंबर 2, ह्या नवीन इमारत बांधकामाच्या ह्या बाबतीत 50 वर्ष जुन्या इमारती झाल्यात. आपणही सगळे संस्था चालवतो. 50% अनुदान व 50% बिनव्याजी व्याजाने रक्कम आपण सरकार देणार का, याच्यावर गंभीरपणे विचार करून आपण सुद्धा संस्था चालवता एकदम पॉझिटिव्ह उत्तर आपण इथे द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने सन्मान्य सतीश चव्हाण साहेबांनी 2 प्रश्न उपस्थित केले होते. एकतर वेतनेतर अनुदान हे त्या ठिकाणी पुन्हा चालू करणार का? हा, 7th पे स्केल जे आता 5व्या वेतन आयोगाच्या हिशोबाने चालू आहे ते 7th पेच्या हिशोबाने देणार का? एक तर आपलं 93 साली हे वेतनेतर अनुदान त्या ठिकाणी देणं चालू झालं होतं. मग 2004-05 पासून हे वेतनेतर अनुदान बंद झालं होतं. नंतर पुन्हा एक समिती तयार करण्यात आली आणि त्या समितीने निर्णय घेऊन, म्हणजे 2008 साली समिती तयार करण्यात आली. 2012 पासून त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला की 5% वेतनेतर अनुदान हे आपल्या 5th पेच्या अनुषंगानं द्यायचं. याच्यामध्ये 4% वेतनेतर अनुदान आणि 1% आपल्या इमारत भाड्यासाठी द्यायचं. असं असताना अजूनपर्यंत त्या ठिकाणी आम्ही अर्थसंकल्पीय तरतूद करून देखील अनुदान प्रत्यक्षात उपलब्ध करू शकलो नाही. कितीतरी शाळांचे अनुदान त्या ठिकाणी प्रलंबित आहे. आता पुन्हा एकदा सर्व खाजगी शाळांना देण्यात येणाऱ्या वेतनेतर अनुदानाचे पुनर्लोकन करून प्रस्तावित करण्याचं शासनाचं धोरण आहे. लवकरच हे जे आपलं वेतनेतर अनुदानाचं धोरण आहे हे पुनर्लोकन करून आपल्या समोर त्या ठिकाणी ठेवण्यात येईल. ठीक आहे. दुसरा आपला एक महत्वाचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी उत्तरात मिळालं नाही की अनेक शाळा ह्या 100 वर्षापेक्षा देखील जुन्या झाल्या आहेत. त्यांची जी खाजगी अनुदानित शाळा आहेत त्यांची इमारतीची परिस्थिती ही काही खूप चांगली नाही आहे. त्याच्यामुळे अशा शाळांना इमारती बांधकाम करण्याकरता 50% हे बिनव्याजी कर्ज आणि 50% शासनाचं अनुदान अशी आपली मागणी त्या ठिकाणी आहे. तर चव्हाण साहेब या ठिकाणी सांगू इच्छितो की स्वतःच्या शासनाच्या देखील जवळजवळ 65,000 शाळा त्या ठिकाणी आहेत. प्रथम प्राधान्याने आम्ही शासनाच्या शाळांच्या बांधकामाचा उपक्रम त्या ठिकाणी हातात घेणार आहोत आणि निश्चितपणे एकदा शासकीय शाळा त्या ठिकाणी तयार झाल्या की पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या ह्या ज्या खाजगी अनुदानित आहेत त्याला देखील अशा पद्धतीने आपण सूचना केल्याप्रमाणे देता येईल का याचा विचार करण्यात